लहानपणी लोकांना हॉटेलमध्ये खाताना बघितले की खूप वाटायचं आपणही खावं। ते श्रीमंत माणसं म्हणून पैसे खर्च करून खाऊ शकतात, आपण नाही। मोठा झाल्यावर हॉटेलचं खायला लागलो तर आरोग्याच्या काळजीनं लोक घरचा डबा खाताना दिसू लागली। शेवटी अंतर तेवढंच राहिलं। लहानपणी गरिबीमुळे मी सुती कपडे घालायचो, तेव्हा लोक टेरिकॉट पॉलिस्टरचे कपडे घालायचे। खूप वाटायचं आपणही असे घालावे। मोठेपणी टेरिकॉट घालायला लागलो तर लोक सुती कपडे वापरायला लागले। सुती कपडे महाग झाले। शेवटी अंतर तेवढंच राहिलं। लहानपणी खेळताना पडलो तर गुडघ्यावर पॅन्ट फाटायची, शिवलेलं कोणाला दिसू नये म्हणून धडपड असायची। मोठेपणी लोकांना फाटलेल्या जीन्स दामदुपटीने घेताना बघितले। शेवटी अंतर तेवढंच राहिलं। लहान होतो तेव्हा दूध नसल्यानं घरी गुळाचा काळा चहा मिळायचा, न लोकांना साखरेचा पिताना बघायचो। वाटायचं आपणही प्यावा, पण आता मी साखरेचा प्यायला लागलो तर लोक गुळाचा ब्लॅक टी पितायत। शेवटी अंतर तेवढंच राहिलं। लहानपणी सायकल दामटायचो तेव्हा लोक दुचाकी चारचाकीमधून फिरताना बघायचो। वाटायचं आपणही फिरावं। आता सकाळी सकाळी सर्वांना सायकलवरून व्यायाम करताना बघितले की वाटतं शेवटी अंतर तेवढंच राहिलं। लहानपणी जेव्हा चपाती मिळत नसल्यानं ज्वारी बाजरीची भाकरी खायचो तेव्हा लोक पोळी चपाती भात खाताना आपणही खावं असं वाटायचं। आज तीच लोक भाकरी खाण्यासाठी हॉटेलमध्ये पैसे मोजून रांगा लावतायत। शेवटी अंतर तेवढंच राहिलं। लहानपणी चाळीत राहायचो तेव्हा बंगल्यात राहणाऱ्याकडे बघून वाटायचं आपणही मोठ्या घरात राहावं। आज तीच मनशांती दूर खेड्यात जंगलात जाऊन झोपडीत रिसॉर्टमध्ये राहतात, तेव्हा असं वाटतं की शेवटी अंतर तेवढंच राहिलं। आता कळलं हे अंतर असंच कायम राहणार। मग मनाशी पक्क केलं जसा आहे तसाच राहणार, कुणाचं पाहून बदलणार नाही। म्हणून तर जगद्गुरु तुकोबारायांनी म्हटले होते, ठेवले अनंती तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान। मित्रांनो, खुश राहा, समाधानी राहा। वाट्याला आलेलं जीवन खूप सुंदर आहे, त्याचा मनमुराद आनंद उपभोगा। कुणाचं पाहून आपल्या स्व आनंदाची व्याख्या बदलू नका। प्रत्येकाचं आयुष्य हे वेगवेगळं असतं। लोकांकडे बघण्यापेक्षा स्वतःला वेळ द्या, तुमच्या कुटुंबाला वेळ द्या। आयुष्य कुणासाठी थांबत नाही। स्वतः आनंदी राहा आणि दुसऱ्याला पण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा। मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज तुमच्या फॅमिली ग्रुपवर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।